राजगुरुनगर ते पाबळ मार्गाची दयनीय अवस्था, वाहन चालक त्रस्त, तातडीच्या दुरुस्तीची मागणी। राजगुरुनगर ते पाबळ या महत्वाचा मार्ग सध्या अत्यंत दयनीय अवस्थेत पोहोचला असून विशेषतः कनेरसर ते पाबळ या पट्ट्यात रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत। सुरू असलेल्या पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे। या मार्गावरून दररोज हजारो नागरिक, विद्यार्थी, शेतकरी व व्यापारी त्यासोबतच रुग्णवाहिका ये जा करतात। मात्र रस्त्याची स्थिती दिवसेंदिवस बिघडत चालल्याने अपघातांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे। पावसाच्या पाण्यामुळे खड्ड्यांची खोली लक्षात न आल्याने अनेक दुचाकीस्वार घसरून पडत आहेत, तसेच वाहनांचेही मोठे नुकसान होत आहे। स्थानिक नागरिकांनी याबाबत अनेकदा लोकप्रतिनिधी व संबंधित प्रशासकीय विभागाकडे तक्रारी नोंदविल्या आहेत, तसेच काही ठिकाणी आंदोलनही करण्यात आली आहेत। मात्र अद्यापपर्यंत या समस्येवर ठोस उपाययोजना झालेली नसल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने या मार्गाची पाहणी करून खड्डे बुजवावेत आणि रस्त्यांची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे। जर प्रशासनाने या समस्येकडे दुर्लक्ष केले तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही स्थानिकांनी दिला आहे। रस्त्याच्या दुरावस्थेमुळे विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयात जाण्याची अडचणी येत असून रुग्णवाहिकांनाही वेळेत रुग्णालयात पोहोचणे कठीण झाले आहे। त्यामुळे प्रशासनाने या गंभीर समस्येचे तातडीने दखल घेऊन सुरक्षित व खड्डेमुक्त रस्ता उपलब्ध करून द्यावा अशी सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा व्यक्त केली आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी पुणे ग्रामीण प्रतिनिधी बाबा इनामदार यांचा रिपोर्ट। खेड पाबळच्या रस्त्यावर आहोत आणि या राजगुरुनगर पाबळच्या रस्त्याची खूप दयनीय अवस्था झालेली आहे। या दयनीय अवस्थेमध्ये कितीतरी वाहकांचे पाठे तुटले, गाडीचे ॲक्सिडेंट झालेले, याबद्दल नागरिकांनी इथे आंदोलन केले। त्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आपले पाबळचे माजी सरपंच सचिन बाबळे यांनी देखील त्यामध्ये सहभाग घेतलेला आहे। आपण त्यांच्याशी जाणून घेऊया नेमकी ह्या रोडची काय परिस्थिती आहे। सरपंच साहेब, नेमकी काय आंदोलन तुम्ही केले होते याच्यामध्ये? खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर प्रत्येक पावसाळ्यामध्ये आणि गेले 3 ते 4 वर्ष या ठिकाणी खेड ते राजगुरुनगर पाबळ ह्या रस्त्याची अतिशय बिकट अवस्था आणि या बिकट अवस्थेचं शासनाला, सरकारला कुठल्याही प्रकारचं गांभीर्य नाही। या ठिकाणी 2 वेळा आंदोलन करण्यात आले, एक पाबळमध्ये आंदोलन करण्यात आलं, एक कन्नेसरला आंदोलन करण्यात आलं आणि ह्या दोन्ही आंदोलनामध्ये आम्हाला अधिकाऱ्यांनी आश्वासन दिलं की या ठिकाणी खड्डे बुजवण्याचं काम आम्ही प्रगतीपथावर करू, पण यामध्ये कुठल्याही गोष्टीची दखल घेण्यात आली नाही आणि लोकांचा या ठिकाणी जीव जातोय, कोणाचा ॲक्सिडेंट होतोय, अशा प्रकारची दयनीय अवस्था ह्या राजगुरुनगर खेड रस्त्याची आहे। साधारण या रोडला दिवसभरात वाहतुकीचं किती प्रमाणात असेल? साधारणपणे ह्या रोडला, राजगुरुनगर पाबळ रोडला कमीत कमी माझ्या अंदाजे 4 ते 5 हजार वाहनं या ठिकाणी दररोजची वर्दळ असते। काही शाळेचे विद्यार्थी वगैरे आणि ह्या ठिकाणी खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर पाबळ हे 20 ते 25 हजार लोकसंख्येचं गाव आणि ह्या पाबळ गावच्या आजूबाजूला खूप सारी छोटी छोटी गावं आहेत आणि पाबळ गावामध्ये या ठिकाणी शाळा आहे, कॉलेजेस आहेत आणि ह्या ठिकाणी विद्यार्थ्यांना या ठिकाणी पाबळ या ठिकाणी यावं लागतं, व्यापाऱ्यांना यावं लागतं आणि हे पाबळ हे मुख्य केंद्र असल्यामुळं खूप वर्दळ असते आणि लोकांना ह्या ठिकाणी खूप मोठं दावडी, कनेरसर या ठिकाणी देवस्थान आहे, पाबळ या ठिकाणी या ठिकाणी भैरवनाथ मंदिर आहे, या ठिकाणी विज्ञान आश्रम आहे, या ठिकाणी आपलं मस्तानीचं मोठं या ठिकाणी समाधी आहे आणि जैन पद्ममणीचं एक मोठं या ठिकाणी तीर्थक्षेत्र आहे। मग लोक ह्या ठिकाणी मोठी वर्दळ असते आणि या वर्दळीमध्ये लोक काय आम्हाला सांगत असतात की सरपंच ह्या ठिकाणी काहीतरी करा, या रस्त्याकडे लक्ष द्या आणि मी ह्या ठिकाणी ह्या माध्यमातून सांगतोय की जर लवकरात लवकर येत्या 8 दिवसामध्ये जर ह्या रस्त्याची जर खड्डे बुजवले नाही तर ह्या ठिकाणी मी समस्त पाबळ ग्रामस्थांच्या वतीने आणि पंचकृषी कन्नेरसर ग्रामस्थांच्या वतीने, पूर ग्रामस्थ असतील यांच्या वतीने मी या ठिकाणी शासनाला या ठिकाणी मी एक या ठिकाणी काय म्हणतात सांगू इच्छितो की 8 दिवसामध्ये जर हे खड्डे बुजवले नाही तर पुढच्या 8 दिवसानंतर या ठिकाणी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि यासाठी पूर्णपणे शासन जबाबदार असेल। या ठिकाणी मी या महाराष्ट्र लाईव्हच्या तो सांगतो। आपण पाहिलं आहे का यामध्ये फक्त सरपंच नाही तर बऱ्याचशा नागरिकांचं पण आंदोलनामध्ये भाग घेण्याची पुढची इच्छा प्रकट केलेली आहे। पाहू आता येणाऱ्या काळामध्ये रस्त्याचे खड्डे बुजवतात का अजून खड्डे होतात। टाइम्स ऑफ महाराष्ट्र करता बाबा इनामदार, पुणे ग्रामीण।